सुनील हा गरीब घरातील मुलगा होता. त्याचे आई वडील हे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. दर्शनाला जात असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे सुनील या देवीच्या नावावरचा विश्वासच उडाला होता. सुनीलच्या आईवडिलांचा देवाला जाताना ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो देवाला मानत नसायचा. परंतु सुनीलचा लहान भाऊ अनिल हा सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलेला असतो. तेव्हा त्याला तिथे मंदिरात देवीची आराधना करताना एक मुलगी दिसते आणि ती त्या क्षणापासून त्याला आवडायला लागते. तो त्या मुलीसाठी तिच्या आईवडिलांना मागणी देखील घालतो व नंतर तो गावाकडे येतो. गावाकडे आल्यावर तिथे त्याचे वहिनी, दादा आणि आत्या असते. एक लहान बहीण रेणुका असते. तर तो तिथे घडलेला सर्व प्रकार त्या घरच्यांना सांगत असत. तर त्याचे दादा वहिनी हे त्याच्या लग्नाला होकार देतात. तर त्याचे लग्न हे सप्तशृंगीच्या छोट्याशा मंदिरामध्ये होते. तर घरामध्ये लग्न झाल्यावर छोटीशी पूजा होते. तर पूजेचा प्रसाद म्हणून सुनीलची बायको त्याला प्रसाद द्यायला जाते. तर सुनील तो प्रसाद नाकारतो. म्हणतो की माझे आई वडील देवाला जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून मी देवाला मानत नाही. परंतु देवाला मात्र त्याची कल्पना येत असते की हा फक्त आपल्याला नाकारत आहे. माणसाला दोनच डोळे असतात परंतु देवाला मात्र चौअंगी हे डोळे असतात. देवाची लीला ही अपरंपार असते. सुनील जेथे कामाला असतो तेथे त्याच्यासोबत धोका होऊ लागतो. त्याला सतत प्रत्येक कामात आता अडथळा निर्माण होत असतो. परंतु त्याच्या ते लक्षात येत नाही. अनिल त्याच्या लग्नानंतर देवाला जायचं होतं. त्यासाठी सुद्धा सुनीलचा नकारच होता. परंतु अनिलची बायको आरती ही देवीची भक्त होती. तिची त्या घरात देवाची सेवा होत नसत. परंतु एके दिवशी असा काही प्रकार घडला की सुनीलचे कामावर गेल्यावर खूप मारामारी झाली. त्यामुळे सुनील व त्याची बायको हे जात असताना त्यांना प्रत्यक्षात एके ठिकाणी महाराज दिसले. त्यावर त्या महाराजांनी सांगितले की तुझ्या हातून देवीचा खूप अपमान झाला आहे. त्यामुळे तुम्ही दोघेजण देवीच्या दर्शनाला जाऊन तिथे अभिषेक करा. म्हणजे तुमचे ऋण जे आहे ते देवी मनापासून तुम्हाला माफ करेल. त्या क्षणी सुनीलच्या बंगल्याचा निलाव होणार होता. परंतु देवाचीच कृपा की तो अनिलचा मित्र होता म्हणून तो म्हणाला की मला आता हे काम येथेच थांबवावं लागणार आहे. कारण अनिल माझा मित्र आहे म्हणल्यावर मी त्याला रस्त्यावर कसा काय आणू शकतो. त्यावर सुनील म्हणतो की ही देवाचीच कृपा आहे म्हणायचं. तर गावातील देवाचे पुजारी त्यांना सांगतात की तुम्ही सर्वजण जाऊन देवीच्या दर्शनाला जा. तर सुनीलच्या घरचे आत्या, सुनील, त्याची बायको, मी, त्याची बहीण व त्याचा लहान भाऊ व त्याची बायको हे सगळे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सुनील हा खूप उत्साहाने देवीच्या दर्शनाला निघाला होता. तो स्वतःच्याच मनाला म्हणत होता की माझ्या हातून देवीचा खूप अपमान झाला आहे तर आई मला माफ करेल ना. सुनीलच्या घरचे दर्शनाला जात असताना खेळत, नाचत, हसत खूप आनंदात निघाले असते. हे गेल्यावर ते देवीच्या नावाने अभिषेक करतात आणि आईची ओटी भरतात. तर देवी तुळजाभवानी त्यांना भरून पावते. तर तिथे सर्वजण आईची मनापासून पूजा अर्चना करतात. तर अनिल हा देवाकडे मागणं मागतो. माझे भरलेलं घर असंच सुखात नांदू दे. तुझी छाया कृपा आमच्यावर अशीच राहू दे. तर अनिल हा म्हणतो की माझ्या भावाकडून खूप काही चुका झाल्या आहेत ते तुझ्या पदरात घालून घे आणि आम्हाला सुखी ठेव. माझे आई वडील तर हे तुझे निस्सीम भक्त होते तर ते घरी नंतर सुखरूप येतात.
त्यांच्या घरात सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. तर सुनीलचे काम पुन्हा सुरळीत चालू होते. तर अनिलचं एक किराणाचं दुकान असतं, ते सुद्धा आता खूप व्यवस्थित चालत असतं. तर पुढे काही दिवसांनी सुनीलची बहीण ही मोठी होऊ लागते. ती कॉलेजमध्ये शिकत असते. कॉलेजमधून घरी येत असताना तिला काही गुंड वाटेत अडवत असतात. तेवढ्यात अनिलचा मित्र रवी हा तिथे पोलीस असत. तर तो वाचवण्यासाठी तिला पुढे आलेला असतो. परंतु रेणुकाही त्याला गुंड समजून त्याच्या थोबाडीत मारून निघून जाते. पण तो त्यावेळेस तिथे काहीच बोलत नाही. अचानक रवी हा अनिलच्या घरी येतो. तर रेणुका हे त्याला तिथे पाहून आश्चर्यचकित होते. तर रेणुका हे रवीला म्हणते, तू इथे कसा काय? तर अनिल म्हणतो, अगं हा रवी माझा मित्र आहे. तर तू रेणुकाला म्हणतो, तू याला कसं काय ओळखतेस? रेणुका म्हणते, हा तर गुंड आहे. तर अनिल तिला समजावून सांगतो की अगं हा गुंड नाही, हा पोलीस म्हणून त्याची ड्युटी करत आहे. तर ती निराश होऊन निघून जाते. तिला असं वाटतं की आपण विचार न करता त्याला थोबाडीत लावून दिली. पण तिला आता या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. परंतु त्यांचे ते सर्व नंतर प्रेमात बदलले. त्यावर रेणुका म्हणते की आपल्या प्रेमाला अशी सुरुवात होईल मला वाटलं नव्हतं. त्यानंतर ते दोघे कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन येतात. तर यांच्या घरी सर्वांना या प्रेमाबद्दल माहीत झालेलं असतं. त्यांच्या घरचे त्यांच्या प्रेमाला कोणीच विरोध करत नसत. रवी हा खूप चांगल्या स्वभावाचा मुलगा असतो. त्यामुळे त्यांच्या लग्नाला लगेचच परमिशन ही मिळते. परंतु अचानक ते देवीच्या दर्शनाला सगळेजण जातात. तर त्यावेळेस सुनीलची बायको रेणुका आणि रवी या दोघांचे हातात हात देऊन त्यांची लग्नाची गाठ बांधते व म्हणते की तुमच्या सुखी संसाराला लवकरात लवकर सुरुवात करा. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुमच्यासोबतच कायम राहील. आपल्या इथे संपूर्ण भारतात 350 ही शक्तिपीठे आहेत. त्यातील श्रेष्ठ मानली जाणारी ही शक्तिपीठे तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका, वलीची सप्तशृंगी. तरीही आपल्याला माहीत असलेली श्रेष्ठ शक्तिपीठं आहेत. तर सर्वात श्रेष्ठ तुळजाभवानी माता. तर हजारो कोटींच्या घरात लोक देवीची आराधना करत असतात. त्यामुळे भक्ताने मातेवर कधीच निराश होऊ नये. देव आपल्याला कोणत्या क्षणी सुख देऊन जाईल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपण फक्त देवाची आराधना उपासना करत राहायची. आपण ही भक्ती सर्व देवांची करत असतो. पण आराधना ही कोण्या एका देवाची करत असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.